राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गुंडा महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशमानंदी वल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी। एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ। आनंदकंद परमात्मा श्री पंढरीरायांच्या चातुर्मास्य सेवेच्या निमित्तानं सद्गुरुवर्यांच्या आज्ञेनं आपण भगवती भावार्थ दीपिकेचं चिंतन करीत आहोत। यामध्ये महाभारतात सिद्धांत आवडीनं का ऐकले जातात, सिद्धांताची आवड मनात निर्माण होण्याची जी खुबी आहे ती महर्षी वेदव्यासांनी कशा पद्धतीनं वर्णन केली आहे। किंबहुना एखाद्या जाहिरातदाराला एखाद्या गोष्टीचं आकर्षण निर्माण करण्याकरता ज्या ज्या खुबी वापराव्या लागतात त्याच खुबी आपल्या प्रमेयांची जाहिरात करताना त्या प्रमेयांचं आकर्षण इकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात झालं पाहिजे या दृष्टीनं महर्षी वेदव्यासांनी वापरलेले आहेत। जाहिरात करणारा आणि महर्षी वेदव्यास सारखे आहेत का, तर सारखे नाहीत। याचं कारण जाहिरातदार हा खोट्या वस्तू खऱ्या कशा आहेत हे समजावून देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यात स्वतःच्या लाभाचा भाग असतो, दुसऱ्याचा तोटा झाला तरी चालेल पण माझा लाभ झाला पाहिजे ही भूमिका त्यात असते। पण संत किंवा महर्षी वेदव्यासांसारखे मुनी ही जाहिरात याच्याकरता करतात की ज्या लोकांना जे पाहिजे ते मिळत नाही ते मिळालं पाहिजे याकरता ही जाहिरात आहे। यातून साधूंना लाभ म्हणून काही नाही आहे, उलट जगाचा खूप मोठा फायदा आहे याकरता ही जाहिरात आहे। अशा प्रकारे समाजाची आकृष्टी व्हावी या दृष्टीनं महाभारतामध्ये सगळ्या प्रकारच्या सिद्धांतांचं व्यवस्थितपणे केलेलं वर्णन आहे आणि त्याचं वर्णन आपण गेल्या 2-3 प्रवचनातून धर्मव्याधाच्या दृष्टांतातून पाहिलेलं आहे। आज अगदी थोडक्यात ते सांगून आपण पुढच्या प्रकरणाकडे वळणार आहोत। धर्मव्याधानं म्हटलं मी नुसता धर्म बोलत नाही तर माझ्या जीवनात मी काय आचरण केलं आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि यानुसार त्यानं आईवडिलांकडे नेलं। दोघांनी आईवडिलांना नमस्कार केला, त्या ब्राह्मणानंही केला आणि या धर्मव्याधानंही केला। त्यानंतर काय असतं, आपण किती धर्माचरण करतो म्हटलं किंवा अमुकाची सेवा करतो म्हटलं पण त्यांच्याकडून जर त्याचा निकाल नाही मिळाला तर त्या सेवेचा उपयोग आहे का? आईवडिलांची सेवा करतो असं माझ्यासारख्या एखाद्या काहीच ज्याच्याकडे नाही असं त्याने म्हटलं आणि जर त्या आईवडिलांकडून त्या पद्धतीची पावती नसेल तर त्याचा उपयोग आहे का? त्याचा उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही।
मग हे आईवडील काय बोलले हेही महाभारताने लिहून ठेवलं. त्या आईवडिलांनी म्हटलं, गतिम इष्टाम तपोज्ञानम मेधांच परमाम गतः सत्पुत्रेण त्वया पुत्र नित्यम काले सुपूजितो. तू सर्वोत्तम गती आत्ताच प्राप्त करून घेतली बाळा, तू सर्वोत्तम तप प्राप्त करून घेतलं आहे, तू उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, उत्तम बुद्धी प्राप्त करून घेतली आहे. हे सगळं तुला मिळालं कशावरून? ज्या अर्थी तुझी आमच्या सेवेमध्ये फक्त आमची सेवा सर्वोत्तम आहे हे तुला कळलं आहे, या अर्थी तुला हे सगळं मिळालेलं. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात मनुष्य अप्रत्यक्ष व्यक्तींकरता, अप्रत्यक्ष असलेल्या जीवांकरता म्हणण्यापेक्षा उत्तम देवांकरता प्रयत्न करीत राहतो. पण देवानं आपल्याला जे प्रत्यक्ष दिलं आहे त्याची अवहेलना करीत राहतो. हा अप्रत्यक्षांकरता ते हवन आहे आणि अप्रत्यक्षांकरता हवन करताना प्रत्यक्षांची अवहेलना होते बऱ्याच वेळा. अहो देवा चाललंय ना, थांबा ना, तुम्हाला एवढं काय झालंय, एवढी काय भूक लागावं तुम्हाला? अरे देवानं प्रत्यक्ष दिलेत ना, ते देव त्यांच्या रूपानं प्रत्यक्ष आलेला आहे. अशा वेळी विवेक करताना हा विवेक असला पाहिजे की माझी जबाबदारी म्हणून मी काय कार्य करायचं हा स्वतंत्र भाग आहे, पण माझी प्रमुख जबाबदारी ज्यांची सेवा आहे ती सेवा व्यवस्थित झाली पाहिजे, ती सेवा व्यवस्थित घडली पाहिजे. आणि याकरता म्हणून ती बुद्धी स्थिर व्हायची असेल, पहिल्यांदा आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. कदाचित आपल्या जीवनात येणारे लोक किंवा येणारे आई वडील असतील, मोठे लोक असतील, यांच्या ठिकाणी दूषितता नसते असं नाही बरं, यांच्या ठिकाणी पण दूषितता असते. पण ही जी दूषितता आहे त्या दूषिततेकडे व्यवस्थितपणे दुर्लक्ष करीत त्या दूषिततेपासून आपण वाचलं पाहिजे याकरता उपाय करीत. पण अंतःकरणात त्यांच्याबद्दलचा जो परमादर आहे तो परमादर अजिबात कमी होऊ न देता. लक्षात आलं? आपल्याला त्यांचा आदर होऊ नये याकरता भगवंतानं आपल्याच भाग्याला अनुसरून त्यांच्या ठिकाणी काही दोष ठेवलेले असतात. पण त्या दोषांचा परिणाम आपल्यावर होऊ नये या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरा भाग, त्यांच्याबद्दलचा आदर कसाच कमी न झाला पाहिजे आणि त्यांच्या सेवेत कोणतीच उणीव राहिली न पाहिजे. आणि हे आई वडील सांगतात की बाबा रे, तू आमची सेवा सर्वोत्तम म्हणून करतोस, याच्यातच तुला ज्ञान, ब्रह्म, तप, तत्व हे सगळं काही प्राप्त झालेलं आहे, सगळं काही मिळालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला हे कळतं आहे की आमचे वडील असतील, आमच्या वडिलांचे आजोबा असतील, आमच्या वडिलांचे पणजोबा असतील, हे सगळे प्रीता असते सततम पुत्र दमेन आवांच पूजया. तू इंद्रियांचा निग्रह करून आमची जी रोज पूजा करतोस, आमचा जो रोज सन्मान करतोस, त्या सन्मानाचा परिणाम तुझे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, निपर पणजोबा जे कोणी असतील सगळे, हे सगळे संतुष्ट आहेत हे आम्ही सांगू शकतो. मला सांगा, जे आपल्या समोर नाहीत त्या सगळ्यांची संतुष्टी आपल्या समोर असलेल्यांना संतुष्ट ठेवून जर मिळत असेल तर ते सगळ्यात चांगलं का आपल्या जवळ असलेल्यांना असंतुष्ट ठेवून बाकीच्यांची संतुष्टी करण्यात शहाणपणे? यांचा एक होत नाही म्हणजे करण्याचा प्रयत्न करण्यात. सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे, आणि अजून एक अशी चोवी आहे, मूर्ख जैसा. काय बघा, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. माऊली म्हणते की घरात आई वडील आहेत, त्यांना आदरानं दोन शब्दही ज्याला बोलता येत नाही आणि सगळ्या विश्वाला आदरानं भरून टाकतो, याच्या इतका मूर्ख जगात दुसरा कोणताच नाही म्हणे. हा मूर्ख आहे. याचा अर्थ काय झाला की आपल्या प्रत्यक्ष असलेल्या व्यक्तिमत्वांना, देवतारूप असलेल्या व्यक्तिमत्वांना, विभूतिमत्वांना व्यवस्थितपणे आदर देणं, त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तूंची पूर्तता करणं, त्यांचं समाधान सतत राहील याकरता आपण प्रयत्न करणं, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तू करतोस धर्मव्याधा. आणि म्हणून
तू व्यवस्थित आहेस, आम्ही कुशल आहोत, आम्ही आनंदी आहोत, आम्ही आल्हादी आहोत, आम्ही समाधानी आहोत, हे त्यांनी सांगितलं. आणि व्याधानं या शेवटी निकाल म्हणून एक सांगितलं की ब्राह्मण देवता. नंतर त्या वृद्धांकडून पूजा करून घेतली ब्राह्मणाची. स्वतःही पूजा केली, त्या वृद्धांकडून पूजा करून घेतली आणि पूजा करून मग सांगितलं की जगात जी दैवत आहेत त्यानं 5-7 श्लोकांमध्ये हे सांगितलं की 33 प्रकारचे देव आहेत. आपण 33 कोटी म्हणतो ना, 33 कोटी या शब्दाचा अर्थ 33 प्रकारचे, कोटिक या शब्दाचा अर्थ प्रकारचे. तर 33 प्रकारचे देव आहेत. शास्त्रकारांनी सांगून ठेवले. 8 वसु, 11 रुद्र, 12 सूर्य, इंद्र आणि प्रजापती. मोजून घ्या. 11 × 8 19 आणि 12 31 आणि 2 33. हो, तर हे 33 प्रकारचे देव आहेत. 33 प्रकारच्या देवांची सेवा करण्याकरता जे काही मोठे प्रयत्न लागतात ते सगळे प्रयत्न मी माझ्या आईवडिलांना संतुष्ट करण्याकरता करतो, असं त्या व्याधानं सांगितलं. लोक देवांना उपहार देतात, मोठमोठ्या भेटी देतात, मोठमोठी समर्पणं करतात. ती सगळी समर्पणं मी माझ्या आईवडिलांना करतो. रत्न असतील, फुलं असतील, फळं असतील, जे काही असेल ते मी माझ्या आईवडिलांना देतो, समर्पण करतो. ब्राह्मण अग्नीला संतुष्ट करण्याकरता जे करतो ते मी माझ्या आईवडिलांना संतुष्ट करण्याकरता करतो. माझे प्राण, माझी पत्नी, माझी मुलं, माझे संबंधी, हे सगळे मी यांच्या सेवेत समर्पित केलेले आहेत. हे सपुत्रदारः शुश्रूषां नित्यम एव करोम्यहं. मी यांची शुश्रूषा करतो. शुश्रूषा 2 प्रकारची असते. एक शारीर शुश्रूषा आहे आणि एक मानस शुश्रूषा आहे. शारीर शुश्रूषा त्यांना शरीरानं सुखात ठेवणं आहे आणि मानस शुश्रूषा त्यांच्या मनात जे आहे ते करणं आहे. आणि स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा येर तेगा पांडवा वाणिज्य करणे. आपल्या स्वामींच्या अंतःकरणात जे आहे, त्यांच्या मनात जे आपण करावं हे त्यांच्या पद्धतीनं करून देणं, याला मानस शुश्रूषा म्हणतात. ही मानस शुश्रूषा सर्वोत्तम मानली गेली आणि ती मी माझ्या मुलांच्याद्वारे, माझ्या पत्नीच्याद्वारे, माझ्या सगळ्या मित्रांच्या द्वारे ती सेवा करतो. अशा प्रकारचं वर्णन त्यानं केलं. हे सगळं वर्णन त्यानं ऐकलं. माझे 5 गुरु आहेत सांगितलं. आई, वडील, अग्नी, आत्मा आणि गुरु, हे माझे 5 गुरु आहेत. हेही वर्णन त्यानं केलं. धर्मव्याधाचं हे सगळं ऐकलं. धर्मव्याधानं आश्चर्यचकित होऊन म्हटलं, ब्राह्मणानं आश्चर्यचकित होऊन म्हटलं, त्या पतिव्रता स्त्रीला कळावं मी त्या बगळीचं काय केलं, तिनं मला तुमच्याकडे पाठवावं, तुम्ही एवढं सगळं मला सांगावं, त्यानंतर तुम्ही परत मला म्हणावं त्या पतिव्रता स्त्रीनं तुला पाठवलं ना. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात? आणि अशा प्रकारचे ज्ञान जे एखाद्या ब्राह्मणालाही ज्ञान नाही, असं ज्ञान सगळं तुमच्याकडे आहे. तुम्हाला अशा प्रकारचं शरीर का मिळालं? हे सगळं, हे पारध्याचं शरीर का मिळालं? हे म्हणजे पशूंची हत्या करणाराचं किंवा पशूंची हत्या ज्या योनीत केली जाते त्या योनीचं शरीर का मिळालं? ते म्हटलं तेही सांगतो. मला मागच्या जन्माचा इतिहास ज्ञात आहे. याचं कारण आहे, ज्ञात आहे हां, की मी जो याच्यात आलो, अनतिक्रमणी यावई ब्राह्मणा मे द्विजोत्तम शृणु सर्वम इदं वृत्तम पूर्वदेहे ममानघ. ज्या वागण्याचं अतिक्रम करता येत नाही, जे वागणं उल्लंघून जाता येत नाही, अशा प्रकारचं माझं वागणं काही झालं, माझीच चूक आहे आणि त्या चुकीचा परिणाम म्हणून मला हे मिळालं. लक्षात ठेवा ब्राह्मण देवा, कौशिका, लक्षात ठेवा की मनुष्यानं काही करावं पण 4 मित्र चांगले जमवावेत. मी पूर्वी ब्राह्मणच होतो, चांगल्या योनीत जन्माला आलेलो होतो, पण गोष्ट अशी झाली की मला काही मित्र जे मिळाले ते मित्र शिकार करणारे मिळाले आणि त्यामुळं मी पण शिकारी बनलो. लक्षात ठेवा, आपण ज्या वातावरणात आलो
त्या वातावरणाचं महत्त्व जाणून घ्यायचं. हे वातावरण आपल्या पुढच्या जन्माला कारणीभूत होणार असतं. आपण चांगलं शिकलो आणि काय होतंय, एखादा मित्र जर वाईट वळणाचा असला तर काय फरक पडतो, असं म्हणून त्या मित्राच्या संगतीत आपण जर गेलो तर ती संगती आपल्याला आपले अनेक जन्म बिघडविणारी ठरते. कोळसा काळा आहे, काय होतं काळा कोळसा जवळ ठेवला तर? अरे तो काळा कोळसा आपला खिसा काळा केल्याशिवाय राहत नाही, किती बंद करून ठेवा त्याला. त्याप्रमाणे मला ते मित्र मिळाले, मी त्यांच्याबरोबर शिकारीला गेलो, धनुर्विद्या शिकलो. धनुर्विद्या शिकण्याची मला गरज नव्हती, पण मी शिकलो. आणि ती धनुर्विद्या सगळेजण शिकारीला आम्ही गेलेलो असताना एक दिवस मी शब्दवेधी बाण शिकलो होतो आणि तो बाण मी मारला आणि एक जे ऋषी होते त्या ऋषींच्या पोटात जाऊन तो घुसला. ऋषी खूप त्रस्त झाले. मी पाहिलं, मला खूप वाईट वाटलं. तो बाण काढला मी आणि तो बाण काढून त्यांना त्यांच्या आश्रमात आणलं. पण तळमळ खूप चालली होती. त्यांनी म्हटलं, हे सगळं केलं असशील तू, पण माझा अपराध काय होता हे सांग. कोण आहेस रे तू? म्हटलं, ऋषी देवा, ऋषी मी ब्राह्मण आहे. अरे ब्राह्मण असून पारध्यासारखं कर्म करतोस, पारधीच होशील पुढच्या जन्मी तू. मी खूप गयावया केली आणि त्या गयावया केल्यानंतर त्यांनी उशाप दिला, शूद्र योन्याम वर्तमानः धर्मज्ञो हि भविष्यसी माता पित्रोष्ट शुश्रूषाम करिष्यसी न संशया. घेशील शूद्र योनीत जन्म, होशील पारधी, विकावं लागेल तुला मांस, पण धर्मबुद्धी जी आहे ती धर्मबुद्धी तुझी स्थिर राहील. तुला तुझ्या कृतीचा जो पश्चात्ताप झाला त्या पश्चात्तापानिमित्त मी तुला उशाप देतो की त्या सगळ्या याच्यात काय असतं, पहिल्यांदा अधर्मबुद्धी असते, मागच्या कर्मानं अधर्माचं वातावरण आलेलं असतं. त्या अधर्माच्या वातावरणात राहून आणि असलेली अधर्मबुद्धी, त्या दोन्हीचा जो संयोग आहे त्यामुळे अधर्मात परत प्रवृत्ती होते. अधर्माची किळस येईल का तिथे? किळस येत नाही. जो पशूंची हत्या करतो त्याला पशूंची हत्या वाईट वाटते का? का वाईट वाटत नाही? बुद्धी तशी कमावलेली आहे आणि वातावरण तसं आलं आहे. वातावरण तसं नसेल भाग्यानं तरी बदल होण्याची शक्यता असते आणि भाग्यानं बुद्धी बदललेली असली, वातावरण आलं तरी बदलण्याची शक्यता असते. पण या दोन्हीचाही विचार मनुष्यानं विवेकानं केला पाहिजे. आपली बुद्धी जर दुर्बुद्धी असेल, वातावरण चांगलं मिळालं तर बुद्धी सद्बुद्धी करण्यात हे केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि वातावरण वाईट आहे आणि बुद्धी जर चांगली आहे तर त्या बुद्धीनं त्या वातावरणातून आपल्याला बाहेर निघता कसं येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा ऐका एकदा, पूर्व प्रारब्धानं बुद्धी दुर्बुद्धी आहे पण वातावरण चांगलं मिळालं आहे, त्यावेळी त्या वातावरणाचा फायदा घेऊन आपली बुद्धी चांगली बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्व प्रारब्धानं बुद्धी चांगली आहे पण वातावरण वाईट मिळालं आहे तर ते वातावरण आपल्या बुद्धीच्या आश्रयानं चांगलं बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. हां ते वातावरण भगवत भक्तीनं पूर्ण व्यवस्थित होतं. मला त्या ऋषींचा उशाप मिळाला आणि त्या ऋषींच्या उशापाचा परिणाम म्हणून आज मी तुमच्यासमोर या पद्धतीनं धर्माच्या गोष्टी सांगू शकतो. ब्राह्मण देवता, मला या निमित्तानं एक सांगायचं आहे, मी माझा धर्म तुमच्यापुढे उघडा करू नये पण मला उघडा करावा लागला. याचं कारण आहे, आपण आज ज्या अवस्थेत आहात ती अवस्था तुम्हाला त्याच अधर्मानं प्राप्त झाली. मी धर्म बोलू शकतो, तुम्हाला तो ऐकावा लागतोय. बरं, तुमच्याकडे धर्माचं ज्ञान नाही का? धर्माचं ज्ञान आहे पण धर्माचं आचरण तुम्ही केलं नाही. वेदशास्त्रांच्या अध्ययनाच्या याच्यात तुम्ही आईवडिलांचा त्याग केला. वृद्धौ अनाथौ पितरौ, आईवडिलांचा त्याग करून तुम्ही याच्याकरता साधने करता आले. ते अंध झालेले आहेत, त्यांना कुणी वाली राहिलेला नाही आणि ते एकमात्र तुमचं स्मरण करतायत. ब्राह्मण देवा, जा तिथे आणि त्यांची सेवा करा. आज मला जे मिळालं आहे ते तुम्हाला सगळं मिळेल त्यांच्या सेवेतून मिळेल. विचार करा.
धर्माचा सर्वोत्तम सिद्धांत प्राप्त करून घ्यायचा आहे. आता एकच पाहायचं आपण, हाच जर नुसता पारधी असता आणि या पारध्यानं या ब्राह्मणाला शिकवायचा प्रयत्न केला असता तर काय झालं असतं? झालं हे असतं की का रे बाबा, तुला काय अधिकार मला सांगायचा, आपण काय केलं आहे बघा आधी, असं बोलणं झालं असतं. पण पहिल्यांदा ऐकलं त्याच्याकडून, पहिल्यांदा तो काय करतो हे पाहिलं, त्यानंतर त्याचं ज्ञान कळलं, त्याचं ज्याला भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान म्हणतात तेही ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान त्याच्याकडे आहे हे कळलं. आणि आज मात्र तो कौशिक नावाचा जो ब्राह्मण होता त्यानं शेवटी सांगितलं की आपण कृतप्रज्ञोसी मेधावी बुद्धिर्हि विपुला तव नाहं भवंतं शोचामी ज्ञानतृप्तोसी धर्मविद. आज मला सगळं तुम्ही दिलं, खूप आनंद झाला. आणि एवढं बोलून तो त्याच्या मातृपितृसेवेकरता निघून गेला. हे जे वर्णन आहे, श्रेष्ठ सिद्धांत, उत्तम सिद्धांत यामध्ये सांगितले. हे जर नुसते सिद्धांत सांगितले असते तर आपल्याला आवडले असते का? हे सिद्धांत आपण सगळीकडे ऐकतो, पण युधिष्ठिरांना मार्कंडेयांनी हे सिद्धांत सांगितले. मार्कंडेय ऋषींनी सांगितलेले हे सिद्धांत आहेत. मार्कंडेय समास्या पर्व हे आहे. युधिष्ठिर दुःखी असताना सांगितलेले आहेत. सिद्धांतच सांगायचे आहेत, पण नुसते सिद्धांत नाही तर कथानकाच्याद्वारे ते सांगायचे आहेत. त्यामुळं ते प्रमेय रुचीला येतं. अशा प्रकारचं रुचीला आलेलं प्रमेय म्हणजे हा महाभारत ग्रंथ आहे. पुढचं हां, दुखवलं नाही दुखवलं. विस्ताराचं हे वर्णन आहे. आणि यानंतर आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. या ठिकाणी सुखाचं सौभाग्य परिपुष्ट झालेलं आहे. सुखाचं भाग्य परिपुष्ट झालं असं कसं म्हणता येईल? आपल्याला सुख मिळतं, बरोबर आहे. सुखाची प्राप्ती जी होते ती आपलं भाग्यपुष्ट असतं म्हणून होते का सुखाचं भाग्यपुष्ट असतं म्हणून होते? आपल्याला जे सुख मिळतं हे आपल्या भाग्यानं मिळतं का सुखाच्या भाग्यानं मिळतं? भाग्याचे नि बळसे उद्यमाचे निमिसे संपत्ती जात आपैसे घरी घे. भाग्य असतं ना आपलं, आपल्याला सुख मिळतं म्हणजे आपलं भाग्य असतं का सुखाचं भाग्य असतं? आपलं भाग्य. मी पुन्हा तीनदा हा प्रश्न याकरता विचारतो की पहिल्यांदा प्रश्नच लक्षात येत नाही. हे आपलं भाग्य आहे. महाभारत काय आहे? सुखाचं पुष्ट झालेलं सौभाग्य आहे. हे सुखाचं पुष्ट झालेलं सौभाग्य हे कोडच आहे. सुखाचं भाग्य पुष्ट होतं म्हणजे काय? विचार करा. आपण जशी सुखाची अपेक्षा करतो, आपण सुखाची म्हणजे आपण एक झालो सुख एक झालं की नाही? सुख आपल्याकडे येतं, पहिल्यांदा आपणच सुखाकडे पळायचा प्रयत्न करतो, पण सुख आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? सुखाला वाटतं काय माझं दुर्भाग्य आलं, ह्या माणसाकडे मला जावं लागतंय. असं कधी होतं की जी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्या व्यक्तीला आपलं दुर्भाग्य असं वाटतं? विचार करा, चिंतनाचा विषय आहे. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली, खूप लांबून आली, आल्यानंतर तासभर थांबली. 8 दिवसाकरता थांबणारी व्यक्ती, 8 दिवसाकरता थांबणारा माणूस तासभर थांबला आणि येतो बरं मी म्हणायला लागला. अहो तुम्ही 8 दिवस थांबणार होते. अहो मला वाटलं होतं 8 दिवस थांबावं, पण हे सगळं वातावरण बघितलं आणि मला काही नको वाटलं. कशाकरता आलो असं वाटायला लागलं. याचा अर्थ काय? बाहेरून ऐकलंय, या माणसाकडे जावं वाटतंय, पण आल्यानंतर बाहेर की खूप बनी अंदर की राम जाने अशी स्थिती झाली. बाहेर खूप चांगलं आहे सगळं, पण आत अहो बाहेरचं चांगलं आहे, आत जाऊच नका, त्यांच्याकडे जाऊच नका तुम्ही, खूप अवघड काम आहे. बाहेरच्या आलेल्या माणसाला आपलं दुर्भाग्य आलं की आपण यांच्या संगतीत आलो असं वाटू शकतं ना? असं वाटतं ना? का वाटतं? याचं कारण आहे, त्यानं जी योग्यता आपली समजली होती ती योग्यता आपल्याकडे नाही म्हणून त्याला ते तसं वाटतं. आता सुख नावाचं तत्व आहे. हे सुख नावाचं तत्व जसं आपण सुखाला शोधतो तसं ते सुखही त्याच्या स्वभावाच्या माणसांना शोधतं. ते सुखही कोणाला शोधतं? त्याच्या स्वभावाच्या माणसांना शोधतं. आणि त्याच्या स्वभावाची माणसं नाही मिळाली की त्याला वाटतं त्यांच्याकडे जायला नको.
आणि मग ते त्रस्त होतं. मग ते ब्रह्मदेवाकडे जातं. बरं, ब्रह्मदेवाकडे जातं. मृत्यूलोकाचं वर्णनच ज्ञानेश्वर महाराजांनी हे करून ठेवलं आहे. जिये लोकीचा चंद्रुक्षय रोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. वर्णन केलं. काय झालं, ब्रह्मदेवाने सुखालाही पाठवलं आणि ब्रह्मदेवाने दुःखालाही पाठवलं. दोघंही जगात राहायला लागले. आता काय झालं, ते सुख आलं की प्रत्येकजण या सुख महाराज या या या, दोघंही बरोबरच येत होते. कारण दोघं बरोबरच असतात बरं कधी पण. दोघंही बरोबर यायला लागले. ते सुखाला आत घ्यायचं आणि ते दुःख पाहिलं की दार लावून टाकायचं. आता सुख सगळीकडे जायला लागलं. पण सुख सगळीकडे जायला लागलं की सुखाला ताप व्हायला लागला. की काय आपल्याला मोकळी कधीच नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, दिवाळीची सुट्टी नाही, सगळे आपल्यालाच बोलवतात. आणि दुःख म्हणायला लागलं, अहो 2-4 घरं तरी मला द्या. काहीच नाही. कारण दुःख कधी जातं, ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी दुःख असतं ना. कुणाला त्रास पाहिजे वाटतोय, सगळे सुखाची अपेक्षा करतात. पण सुखाला हे वाटायला लागलं की मी यांच्याकडे जातोय पण यांची योग्यता मी राहावी अशी नाही. आणि दुःखाला वाटतंय की मी यांच्याकडे जायला पाहिजे पण ह्यांना कळलं की हे दुःख आहे आणि हे सुख आहे, त्याच्यामुळे हे मला बोलवायला तयार नाही. दोघंही ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हटलं, सुख म्हणलं की देवा काही करा ब्रह्मदेवा, पण मला थोडं निवांत करा बाबा, मला त्रास होतो आहे. दुःख म्हणलं काही करा पण लोकांना मी आवडलं पाहिजे असं करा, मला गिऱ्हाईक द्या. दुःख म्हणतंय मला गिऱ्हाईक द्या आणि सुख म्हणतंय की मला काही करा पण थोडी विश्रांती द्या. ब्रह्मदेवाने 4ही डोके खाजवले. काय करावं काय करावं काय करावं. ते म्हणले आयडिया आली. काय, दोघंही एकमेका शर्ट काढा. सगळे कपडे नाही काढायला सांगितले, फक्त शर्टच काढायला सांगितले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शर्ट काढा. दोघांनी काढला. दुःखाला म्हणले तुझा शर्ट सुखाला दे आणि सुखाला म्हणले तुझा शर्ट दुःखाला दे. सुखाने घातला दुःखाचा शर्ट, दुःख लेऊनी सुखाची अंगी, अंगी म्हणजे शर्ट घातली जर त्या अंगी असते ना तर सळीत जगाते. दुःखाला दिला सुखाचा शर्ट आणि सुखाला दिला दुःखाचा शर्ट. जगाला माहीत होतं कोण कोणतं शर्ट घालून येते. जगाने पाहिलं अरे याचं दिसायला सारखेच दोघंही पण शर्ट वेगवेगळे होते. पाहिलं दुःख कोणा शर्ट घालून आलं होतं सुखाचा आणि सुख कोणा शर्ट घालून आलं होतं. आता जग कुणाला मागल, दुःखाला. ते आलं की या 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 शर्ट पाहिलं आणि बोलवलं, घरात घेतलं. सुख बाहेर राहिलं. सुखाला वाटलं बरं झालं आपण निवांत झालो. दुःखाला वाटलं बरं झालं आपल्याला गिऱ्हाईक मिळालं. आणि जेव्हा त्यांनी शर्ट काढला आणि ते टोचायला लागलं नको नको, ते म्हणलं आता नको नसते, आता मीच असतोय. अशी गंमत आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला सुखाची अपेक्षा आहे त्याप्रमाणे सुखही पाहतं मी जावं अशा प्रकारची याची योग्यता निर्माण झाली आहे की नाही. अशा प्रकारची योग्यता ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे सुख जात नाही. किंबहुना त्याला जावं लागलं तरी ते स्वतःचं भाग्य समजत नाही. अशा कथा महाभारतात आहेत की ज्यांना सुखाची किंमत कळलेली आहे, ज्यांनी सुखाची उंची जाणलेली आहे आणि मग ते अलौकिक सुख त्याच्याकडे गेलेलं आहे. आपल्याला पाहायचं आहे सुखाचं सौभाग्य पुष्ट कसं होत असतं. ज्ञानेश्वरीच्या आधारानंही पाहायचं आहे आणि महाभारताच्या आधारानंही पाहायचं आहे. सुखाच्या सौभाग्याच्या पुष्टीचं स्वरूप ज्ञानदेवांनी भगवंताच्या मुखातून सांगितलेलं आहे, त्याचं वर्णनही आपल्याला पाहायचं आहे. आणि सुखाच्या सौभाग्याच्या पुष्टीचं स्वरूप दृष्टांताच्या रूपानं महाभारतातून पाहायचं आहे. याचा विचार आपण पुढच्या प्रवचनात करूया. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथेच पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.